जे म्हणतात ना दुष्ट सासू, जी काहीतरी कुरापती करते आणि तिला त्रास देते अशी मी सासू आहे. मांत्रिक जरी असला तरी तो आता ते लहान मुलीच्या विरोधात आहे. तो उगाच या लेवलला आपल्याला नाही जायचंय, पण ती लेवल जरी गाठली तरी ते जर बरं दिसलं पाहिजे. मम्मी मला आधी म्हटली होती की इथे आपल्यापेक्षा छान छान मुली आहेत, तुला नाही जमणार एवढं, म्हणजे तुला जमेल, तू करशील, पण त्यांचं होईल कारण इथे तुझ्यापेक्षा मोठ्या मुली आहेत. आणि मी रोज रात्री झोपण्याआधी सॉरी म्हणते, विठुराया सॉरी, मी हे मनापासून करत नाही, हे मी कॅरेक्टर प्ले करते. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि फिल्मी होस्ट सागर तुमचं स्वागत करतो लोकमत फिल्मीवरती. आज लोकमत फिल्मीची ही जी संपूर्ण टीम आहे आज एका अशा सेटवर आलेली ज्या सेटचं म्हणजे ज्या मालिकेचं नाव तुम्हाला मी सांगितलं तर खऱ्या अर्थाने तुम्हाला फार आनंद होणार आहे. आणि मुळात मी तुम्हाला आनंद दुगणित असा करणार आहे की त्यांच्या कलाकारांसोबत आपण गप्पा मारणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत शैलाताई आणि आमच्या सेटवरची सोनू आणि ज्ञानेश सर. तुमचं स्वागत आहे लोकमत फिल्मीवर. हा माईक तुम्हाला देतो मी. ओके, सो एकंदरीत आपली मालिका सर्वांना खूप भावते आणि खूप मजा करतायत सगळेजण. तुमचं सेटवरचं एकंदरीत वातावरण मी बघितलं. काय सांगाल म्हणजे तुमच्या मालिकेविषयी, तुमच्या कॅरेक्टरविषयी? माझं कॅरेक्टर म्हणजे सखू, सखूची सासू मनोरमा काष्ठ सासू. हा, म्हणजे जे म्हणतात ना दुष्ट सासू, जी काहीतरी कुरापती करते आणि तिला त्रास देते अशी मी सासू आहे. आणि ही सखू आहे. मी सखू, विठुरायाची भक्त. विठुरायाची भक्त आहेस. हो, सखू म्हणजे तुला या सेटवरती त्रास कोण देतं ग? म्हणजे ही सासू तुझी खास्त जरी असली तरी सेटवरती त्रास कोण देतं? सासू देते का हे ज्ञानेश सर देतात तुला त्रास? माझ्या डोळ्यात बघ सखू, खरा खरा त्रास सेटवरचा कोण? कोण देतं? कोण देतं? अं, कोणीच नाही देत. कोणीच देत नाही. सेटवरती तुला काय म्हणतात सगळे? सोनू. सोनू म्हणतात. हो. अच्छा. आणि मग मला सगळं सगळेच खूप लाड पण करतात तुला. मग आपले डिरेक्टर सर ओरडतात का तुला? नाही ओरडत? अजिबात नाही. अजिबात नाही ओरडत. बरं, काय म्हणजे सकाळी आल्यावर तुझं रुटीन काय असतं? सकाळी आल्यावर पहिलं काय करतेस तू? स्क्रिप्ट वाचतेस का भेटतेस सगळ्यांना, काय करतेस? आधी भेटते, हा, मग स्क्रिप्ट वाचते, रेडी होते, ओके मग सेटवर येते, सीन करते, ओके. सरांना त्रास देते थोडासा. डिरेक्टर सरांना. हो. ओके. मग तुझा अभ्यास वगैरे कशा पद्धतीने करते तू? मधल्या वेळेमध्ये करतेस का? हो, माझी जेव्हा एक्झाम येते ना तेव्हा माझे डायलॉग कमी असतात किंवा सीन कमी असतात, तेव्हा मी अभ्यास करते मधल्या वेळेस. ओके. शैलताई, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही दरवेळेस ना तुम्ही खूप वेगळे कॅरेक्टर्स केलेत. सो हे कॅरेक्टर प्ले करताना म्हणजे एक तर तुमच्या स्वभावाच्या विरोधातलं कॅरेक्टर आहे हे, तुम्ही फार प्रेमळ आहात आणि ह्याच्यामध्ये तुम्ही फार अशा स्ट्रिक्ट आहात, फार अशा खडूस सासू आहे. तर हे कॅरेक्टर प्ले करताना काय काय गोष्टींना तुम्हाला लक्ष द्यावं लागलं होतं? खरं तर हे पहिल्यांदाच माझ्याकडे नेगेटिव्ह कॅरेक्टर आलं आणि करायला मजा येते. आणि तू म्हणतोस तसं मी की स्ट्रिक्ट आहे. आणि माझ्या कॅरेक्टरमध्ये ते दिसतं, कारण मी मुळात पर्सनली मी अशी आहे की ज्या गोष्टी मला खटकतात, ज्या गोष्टी मला आवडत नाही, त्या मी स्पष्टपणे बोलते. आणि मला असं वाटतं तोच एक भाग आणि तो एक मुद्दा धरून मी हे कॅरेक्टर प्ले करते, कारण तीही बाई तशीच आहे. म्हणजे ती सखूला त्रास का देते? अदरवाईज तिने दिला नसता, कारण ती इतकी विठ्ठल भक्त आहे. फक्त विठ्ठल, जो माझ्या घरात विठ्ठलाचं स्थानच नाहीये, त्याचं नावही कोणी घ्यायचं नाहीये. आणि पहिल्या दिवसापासून माझ्या घरात हा रूल आहे आणि ती तो मोडते म्हणून ती तिला त्रास देते. अदरवाईज मुलाच्या बाबतीत ती खूप चांगली आहे, मुलीच्या बाबतीत छान आहे, नातवाशी तिचं संबंध तिचे खूप छान आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की पर्सनली मी स्वतः थोडीशी काही गोष्टींच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट असल्या कारणाने हे कॅरेक्टर प्ले करताना फार त्रास नाही झाला मला, पण असं मला पण वाटतं. आता म्हणजे विठ्ठलाची भक्त तिला त्रास देणं आणि तुम्ही सुद्धा विठ्ठल भक्त आहात हे मला माहिती आहे. आहेच. मग अशा वेळेला असं वाटत ना पांडुरंग आपल्याला माफ करेल का? म्हणून मी रोज रात्री झोपण्याच्या आधी माफी मागते. आणि हे खरं आहे, हा. मी सॉरी म्हणते की हे मी अभिनय करते, अशी मी सिरियल करते, त्याच्यात हे मी काम करते आणि हे मी रोज नित्य नेमाने करते. कारण मला माहिती आहे, कारण मी काय काय बोलले,
काळ्या विठ्या आणि काय आणि काय खूप काही काही बोलले. आता तरी आम्हाला बोलू देत नाहीत, पण सुरुवातीला आम्ही सगळं बोलून झालोय. त्यामुळे मी तेव्हा तर मी जास्तच मला असं वाटतं की नाही बाबा असं बोललं नाही पाहिजे. कारण मी विठ्ठल भक्त, मी म्हणजे देवावर, माझ्या कुठल्याही देवावर माझी खूप श्रद्धा आहे. मी खूप, मला म्हणजे माझं प्रेम आहे सगळ्या देवांवर खरं सांगायचं तर. तर मला नेहमी असं कुठेतरी वाटतं नाही नाही असं नाही बोललं पाहिजे, खूप वाईट आहे, असं का बोलते मी. आणि मी रोज रात्री झोपण्याआधी सॉरी म्हणते, विठुराया सॉरी, मी हे मनापासून करत नाही, हे मी कॅरेक्टर प्ले करते. आणि ही फॅक्ट आहे, एक फॅक्ट आहे. लोकांना जरा हसू येईल तुला तसं, आता हसू दे लोकांना, चालेल हे काय नाही, पण हे मी करते. आणि पण मला मला आणि माहित हे मला पुळेकरांनी सांगितलंय, हं. सतीश सतीश पुळेकरांनी मला हे पुळेकर, हो. सांगितलंय की शैला तू खूप एनर्जी लावतेस आणि खूप काय 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 त्रागा त्रागा करत असते, तर रोज रात्री झोपण्याआधी हे बोलून घे. कारण मला कळतंय की तुला स्वतःला त्रास होत असेल हे कॅरेक्टर करताना. आणि खरंच मला होतो, कधी कधी माझी एनर्जी नको तितकी लागते. म्हणजे आणि मी काही बोलत असे डायलॉग्स पण मला असे येतात ना अद्वा तद्वा, की मला मला वाटतं की नाही आज मला सॉरी तर म्हटलंच पाहिजे. आणि आणि मग मी थोडंसं म्हणतात ना मेडिटेशन करणं, जप करणं, हे मी करते, नित्यनेमाने करते, खरंच करते. पण अशा कामातून म्हणजे आपण अध्यात्माची म्हणजे विठुरायाची सेवा करतो असं वाटतं का कधी? वाटतं ना, अगदीच वाटतं. वाटतं, मला वाटतं. आणि ते सांग मला, रोज मी कशाला आधी म्हणजे मी रोज विठुरायाचं नाव घेत होते तर नाही. मी विठ्ठलावर माझं निस्सीम प्रेम आहे. मी हां. सगळं म्हणजे माझी काय म्हणते श्रद्धा आहे त्याच्यावर. पण मी रोजच त्याचं नाव घेते. पण आता मला माझ्याकडनं रोज नाव घेतलं जातं त्याचं. आणि म्हणतात ना अध्यात्म म्हणजे मी आहेच आध्यात्मिक. आणि मला त्यांनी फरक पण पडतो आपल्यावर खूप. मला असं वाटतं. आणि सर तुमच्या कॅरेक्टर विषयी सांगा म्हणजे तुम्ही आतापर्यंत जे पात्र साकारलेली आहेत ते खरोखर लोकांच्या लक्षात राहिलेली आहेत आणि हे एक नेगेटिव्ह कॅरेक्टर तुमचाही स्वभाव शैलाताई सारखाच आहे म्हणजे तुम्ही पण प्रेमळ आहातच. नाही, ती जास्त प्रेमळ आहे. हा पण तुमचे आतापर्यंतचे आम्ही जे कॅरेक्टर्स बघितलेत ना ते लक्षात राहणारे कॅरेक्टर सगळे. आणि लक्षात राहण्यासारखे आणि आहे ना त्यांचे दोन नाव सेम आहेत. इकडे नागराज, हा इथे नागोजी. नाग नाग येतच आहे. ओके. हो, कदाचित त्यांना नाग आवडत असेल. हो. आता आवडायला लागेल. बेसिकली हा मांत्रिक आहे. हा तो मांत्रिक जरी असला तरी तो आता हिच्या विरोधात आहे. हम्म. तर मी एक विचार काय केला की लहान मुलाच्या विरोधात आहे, लहान मुलीच्या विरोधात आहे. तो उगाच या लेवलला आपल्याला नाही जायचंय, पण ती लेवल जरी गाठली तरी ते जर बरं दिसलं पाहिजे. म्हणजे त्याच्यात सुद्धा एक अशी नजाकत दिसली पाहिजे की बाबा हा ठीक आहे, हे बघावंसं वाटतंय. नाही तर एरवी तो अकांड तांडव करणारा असू शकला असता. सो मी एक थोडंसं लिमिटमध्ये काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. दुसरं होतं म्हणजे याच्यामध्ये आवाज जो होता, आता हा आवाज मला मांत्रिकाला म्हणजे आवाज म्हणे आपण त्याची पट्टी, त्याची पोत म्हणू त्याचं जे काय, आवाजाची तर तुमची जादूच आहे म्हणा. मग ते त्या पद्धतीने ते करायला लागलं. जसं की आता ए सखो असं म्हणून ते होणार नाही, म्हणून ते त्याला एक थोडासा ए सखो या लेवलचा कुठंतरी असेल, पण याच्यामध्ये सुद्धा तो असं काय नॉइझी नको व्हायला. मग कर्कश त्यातल्या त्यात काय करता येईल त्या पद्धतीने कमी जास्त करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला ते लक्षात येत नव्हतं, म्हणजे येत नव्हतं म्हणजे त्याचं आउटपुट काय असेल ते येत नव्हतं लक्षात. जसे जसे एपिसोड बघितल्यानंतर असं लक्षात आलं की थोडंसं आपण ती लेवल बदलू तर ते जास्त चांगलं होईल. सेम अभिनयाच्या बाबतीत सुद्धा काही लेवल्स डाऊन 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 करत आणल्या किंवा अप 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 करत नेल्या काही. सो तो खेळ चालू असतो. जेव्हा जेव्हा मी बघतो सिरियल फॉलो करतो तेव्हा ते करायचा प्रयत्न करतो. सोनू मला सांग तुला तुला जेव्हा हे कॅरेक्टर विचारलं आणि तू ऑडिशन वगैरे दिलं होतंस तेव्हा काय वाटलं होतं म्हणजे तुला असं कॅरेक्टर प्ले करताना तू कशी मेहनत घेतेस तुझी? मेहनत पहिल्या दिवशी मम्मी म्हटली की आपल्यापेक्षा छान छान मुली आहेत, आपलं नाही होणार. आणि मग जेव्हा झालं ना तेव्हा मला खूप आनंद झाला. हा कारण मम्मी मला आधी म्हटली होती की इथे आपल्यापेक्षा छान छान मुली आहेत, तुला नाही जमणार एवढं, म्हणजे तुला जमेल तू करशील, पण त्यांचं होईल कारण इथे तुझ्यापेक्षा मोठ्या मुली आहेत. तर मग आता झालं, मला खूप आनंद मग झाला. आता मम्मी काय म्हणते झाल्यावरती मम्मीचं काय रिएक्शन होतं? आनंद झाला तिला. मग तू कधी असं रोल केला होतास का? असं किंवा बालनाट्यात काम वगैरे केलं होतंस का? नाही. नाही पण मग पाठांतर कसं होतं तुझं? इतके स्क्रिप्ट मोठ्या मोठ्या स्क्रिप्ट अरे, ती असतात. खासियत आहे तिची. हा हो हो हो, मोठे मोठे डायलॉग ती म्हणते अगदी. आणि ती खरी मेहनत ना तिच्या आईची आहे. हा आई अगदी तिच्याकडनं करून घेते आणि ऑफकोर्स ती करते, म्हणून पण आई करून घेते. म्हणजे तिला आई फक्त बोलते डायलॉग्स आणि ती मागे
बोलत असते आणि तू तिची खासियत काय माहितीये का, तू तिला एखादा सीन समजवतोयस तर ती तुझ्याकडे असं कान देऊन ऐकते नाही, ती तिचं 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 चालू असतं पण तिचे कान तुझ्याकडे असतात. हा. आणि जेव्हा ती शॉट द्यायला जाते ना तर तिला सगळं आठवत असतं की डिरेक्टरने आपल्याला काय काय सांगितलंय करायला आणि ती ते ते करत असते. हा म्हणजे खूप चांगला गुण आहे तिच्यात. सोनू, पंढरपूरला गेलीस तू कधी? नाही, मी जाणार आहे. जाणार आहे आता? तुला टेन्शनच नाही म्हणजे सगळेजण तुला ओळखतायत वगैरे, खूप तुझे व्हिडिओज वगैरे फार असे गाजलेत. मग 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 हे हे आपल्या विलनचा रोल करतायत या मालिकेमध्ये ज्ञानेश सर. हा. हे तुला असे सेटच्या म्हणजे स्क्रीनच्या मागे त्रास देतात का? का ते सुद्धा लाड करतात तुझा? लाड करतात. लाड खूप करतात. लाड करतात. मग बर्थडे वाला वगैरे सरप्राईज कोणी कोणी दिलं तुला? सगळ्यांनीच दिलं. सगळ्यांनी? अरे तिचा बर्थडे आम्ही असा मोठ्या प्रमाणात साजरा केलाय सेटवर, फुल सरप्राईज वर सरप्राईज असं. ऑफकोर्स रुची फिल्म्सनेच केलेलं हा. सगळं, पण मजा आलेली खूप. म्हणजे मला फार कौतुक या गोष्टीचं वाटतं ना तुम्हा दोघांचं, की आता उन्हाळा सुरू झालाय आणि उन्हाळ्यामध्ये हे कपडे घालून इतक्या रखरखत्या उन्हामध्ये हे शूटिंग करणं काय म्हणजे स्ट्रगल आहे हा. तर सागर, याचं उत्तर असं आहे की आमचे जे वेशभूषाकार आहेत तानाजी जाधव, त्यांनी खूप विचार करून आम्हाला हे कपडे शिवलेले आहेत. याचं कापड जे आहे म्हणजे हे तलम कापड आहे. आत्ताही मी सकाळपासून उन्हामध्ये आहे तरी मला असा खूप घाम नाही आलेला. एक म्हणजे सुसह्य वाटते मला काम करताना. दाढी बहुतेक ही माझं काम कमी करते आज. हो. दाढीच्या बाबतीत आणि याच्या बाबतीत असं आहे, मिशी दाढीच्या बाबतीत, की जेव्हा घाम यायला लागतो ना तेव्हा हे सगळं जरा प्रॉब्लेम देतं. सो आत्ता तरी मुंबईचा उन्हाळा सुसह्य आहे, अजून तेवढा घाम येत नाहीये, पण तो यायला लागला की ते होणारच आहे. आणि आता किती वेळ लागतो हा गेटअप करायला? पूर्वी 1.5 तास लागायचा, हा. नंतर मग हळूहळू त्यांनाही रिहर्सल झाली, म्हणजे मेकअप म्हणला झाली, ड्रेस म्हणला झाली, मग 1 तासावर आलं. म्हणजे 55 मिनिटं, 50 ते 55 मिनिटं लागतात. बरं, आता तुमची मालिका फार गाजते म्हणजे खूप लोकप्रिय झालेली आहे. तर आता तुम्हाला लोकांचे निगेटिव्ह रिएक्शन्स येतात का? लोक म्हणजे असं म्हणतात ना की म्हणजे विलन जो असतो ना त्या विलनला लोक म्हणजे वाईटच बोलत असतात. तर तुम्हाला असा एखादा अनुभव आला का? आणि काय झालं ना, मी इतके निगेटिव्ह पात्र साकारले की आता मी फार त्याकडे लक्ष देत नाही. येत आहेत तर येऊ द्या, असं झालंय. पण जे सेटवर आता ही तर मला इतक्या वेळा काय काय सांगत असते की तुझं छान होतंय बरं का, तुझं हे छान होतंय किंवा याच्याविषयी असं बोललं जाते. तर मला तिचं कौतुक वाटतं जास्त त्या बाबतीत, की सहकलाकाराला असं सांग. मी स्वतः काही फार फॉलो करत नाही या गोष्टी, म्हणजे सोशल मीडियाला काही कमेंट्स आल्यात किंवा हे असं माझ्याकडनं फारसं होत नाही. तर ती नेहमी मला सांगत असते की हे छान होतंय, तुझ्याविषयी असं बोललं जातं, हे असं आहे तसं आहे. वा वा, पहिले अशी चेष्टा वाटते घेती का काय असं, पण नंतर नाही 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 ती म्हणे, आणि मी खरं सांगते. सो ती असेल किंवा निशांत सर असतील, निशांत सर आपले डिरेक्टर, तेही सांगत असतात वेळोवेळी. तर असं डायरेक्ट मला नाही, पण इनडायरेक्टली या गोष्टी कळत असतात आणि ते छानच वाटतं, वादच नाही. सोनू, हा. सोनू, मला एक तुला विचारायचंय. तुला ह्या दोघांपैकी कोणाचं कॅरेक्टर आवडतं? अडकली अडकली ती, की नाही? अडकली ती. लोकमत फिल्मीवरती आज तू सांगणार आहेस तुला या दोघांपैकी कोणाचं कॅरेक्टर आवडतं? दोघांचं. नाही नाही, म्हणून दोघांपैकी म्हणालो ना मी. दोघांपैकी कोणाला आवडतं कोणाचं कॅरेक्टर? आवडतं? कोणाचं आवडतं कॅरेक्टर? सांग आणि मला 2-4 कॅडबरीज दे, काय प्रॉब्लेम नाही, तिचं नाव घे. हा, झाली डील झाली आहे तुमची? डील झाली आमची. डील झाली आहे. सासूबाई. अगं, किती किती आगाऊ आहेत कॅडबरीसाठी. कॅडबरी नाही, मी देणार. ती देणार आहे त्याला. आणि 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 मला एक सांग, म्हणजे ह्या दोघांच्या व्यतिरिक्त तुला ह्या मालिकेमधलं कुठलं पात्र आवडतं? मला दुसरं आवडत नाही, सगळेच आवडतात. काय उत्तर देते म्हणजे डिप्लोमॅटिक, बघा ना ती. दिगू दिगू. हा, कोण आवडतं? नवरा. नवरा आवडतो, सासूबाई सासूबाई आवडतात. आवडतात. आणि नवरा नाही आवडत? नाही आवडत. नवरा नाही आवडत? खूप तो भांडत दुश्मन आहे. दुश्मन आहे? हो. अच्छा, सोनूचा दुश्मन, तिचं पात्र साकारणारा, नवऱ्याचं पात्र साकारणारा तो दुश्मन आहे तुझा? हो. अच्छा, का दुश्मन आहे तो? सारखा त्रास देतो ना तुम्हाला म्हणून. काय त्रास देतो असा तुला सेटवर? चिमटे काढतो, बांगड्या तोडतो, मग नंतर मी काय नाही बोलले तरी मला चिडवतो, मग नंतर असा कट्टी घेतो लगेच, आणि कट्टी घेतली मी माझी बसले ना, मागून सोनू असा हाक मारतो आणि इकडे तिकडे बघतो, त्रास देतो सारखा.
पण तू लाडकी आहेस ना सर्वांची, म्हणून तुला सगळे तितकंच प्रेम करतात. आणि सीन मध्ये रिहर्सलच्या वेळेस असं असं करतो आणि म्हणतो मी आळस देतो आणि मला मारतो असं झालं. सगळे त्याचे पॉइंट स्वतःचे पॉइंट सांगतच नाही काय आणि आणि तू काय त्रास देतेस या सेट वरती? सखा माझा पांडुरंग या मालिकेच्या सेट वरती तू कसा काय लोकांना त्रास देते? तू असं ठरवतेस नाही मला हे काल बोलले ना, आता याचा बदला मी घेते, असं काय? नाही 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 काही फक्त दिगू. माझ्याकडे आहे, मी लिस्ट काढू, माझ्याकडे आहे सगळं. तू स्वतःच्या तोंडाने सांग. काय लिस्ट आहे तुझ्या खोडकर स्वभावाची, काय खोड्या करतेस, काय मस्ती करतेस, सगळ्याची लिस्ट आहे माझ्याकडे. मी बाकीच्यांच्या कोड्या नाही करत, फक्त दिगू. दिगूच्या करते. हो. आणि पण मग आता तुम्ही मस्ती करता, हा हो. खोड्या काढता, पण मग सीन जेव्हा असेल तेव्हा तेव्हा कशा पद्धतीने एकमेकांना सांभाळून घेता? तो बोलतो की असं आलं ना सखू तू किती छान आहेस, मला खूप आवडते. तर तो बोलतो की माझी जीभ जड होते ग, मला खूप खूप प्रॅक्टिस करावी लागते हे बोलण्यासाठी, असं बोलतो तो. तू किती गोड आहेस हे बोलायला त्याची जीभ जड होते. असं वाक्य नाही किती निरागस ग तू किती गोंडस असं म्हण जीभ जड होते म्हणे मला बोलताच येत नाही सकू तुझ्याबद्दल हे दोघांचं चालूच असतं. मला ना असं तुला प्रश्न विचारायचा की कसं की पुण्यावरून इथे येऊन शूट करणं, मग त्या सगळ्या तो इतका स्ट्रगल करून इथपर्यंत येणं, आणि सेट वरती समजा एक दिवस असं होतं का कधी की सीनच नाही आलाय आणि मी बसून आहे एवढी दाढी बिडी घेऊन? या सेटवर म्हणतोयस? हा, या सेट इथे शक्यच नाही असं नाही. होणं. नाही, इथे आल्यापासून नागोजी रात्री शेवटपर्यंत असतं. सकाळपासून. हा म्हणजे इनफॅक्ट मी जेव्हा पुण्याला असेल आणि मला शूटला यायचं असेल सकाळी, समजा 8:30चा कॉल टाइम असेल तर मी तिकडून 5:30 पावणे 6ला निघतो पुण्यावरनं आणि इकडे येतो. पण इथलं शूटिंग आहे म्हटल्यावर मी आदल्या रात्री येतो मुंबईत. त्याचं कारण असं, इथं जे एक्झॉस्ट होता ना तुम्ही दिवसभरात, तर ती एनर्जी नाही मिळाली तुम्हाला सकाळी तर मग ते अवघड होऊन जातं. त्यामुळे ड्राईव्ह करत आलाय, गाडी लावली आहे आणि लगेच मग तू कार्यरत झालायस नागोजीच्या भूमिकेसाठी, तर खूप त्रासदायक होतं ते स्वतःलाच आपल्याला. त्यामुळे मी शक्यतो आदल्या दिवशी येतो. सखा माझा पांडुरंग ह्या मालिकेच्या 5 सुंदर आणि छान गोष्टी सांगायच्या झाल्या तर ते काय असतील? एक म्हणजे कम्प्लीट निरोगी वातावरण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रोडक्शन जे आहे ते हेल्पफुल आहे आणि ते पूर्णतः कलाकारांच्या बाजूनी आहे. म्हणजे ते कुठेही तुम्हाला असं काय म्हणू, डावी उजवी करत नाही, तुमच्या बाबतीत खूप चांगले राहतात. तिसरी गोष्ट म्हणजे डिरेक्शन डिपार्टमेंट जे आहे ते अतिशय मोकळं ढाकळं आहे. म्हणजे कलाकारांना पूर्ण स्वातंत्र्य असतं. म्हणजे मला काय, हिला विचार, तू कोणालाही विचार, की तुम्ही करायला लागता काम आणि त्याच्यातून जे होतं ते चांगलं होण्याच्या दृष्टीने बघतात. आम्हाला हेच पाहिजे अशा पद्धतीने बघितलं जात नाही. चौथी आणि पाचवी गोष्ट याच्यामध्ये एकतर आता स्क्रिप्ट मुळात खूप तगडं असल्यामुळे तुम्हाला करायला मजा येते त्याच्यात. म्हणजे मुळात कधी कधी असं होतं की स्क्रिप्टमध्येच मजा नाही तर तुम्ही काहीतरी वाढवायला जातात, त्यात ती मजा येत नाही. माझ्याकडनं 4 आल्या, म्हणजे तू चौथी सांगितली ती बरोबर आहे. तर राहिली पाचवी गोष्ट. ते ते लोकांनी सांगायला पाहिजे खरं तर. अरे तू बोल नाही, आणि सगळे निरोगी वातावरणात या सगळ्या गोष्टी आल्या. म्हणजे कलाकारांपासून प्रोडक्शन पासून सगळ्याच गोष्टी आल्या. शैलेताई तुम्ही काय सांगाल 5 छान गोष्टी? 5 छान गोष्टी. एक तर माझं कॅरेक्टर, हम्म. मी स्वार्थी होतीये हा. कारण माझं कॅरेक्टरचं नेगेटिव्ह करते म्हणून मला आनंद होतो. माझे सहकलाकार, माझं प्रोडक्शन, हा. माझे रायटर्स म्हणजे जे गोष्ट लिहितात, पटकथा लिहितात आणि डायलॉग्स उत्तम लिहितात म्हणून आम्ही त्याच्यापेक्षा उत्तम करण्याचा प्रयत्न करतो आणि मला असं वाटतं त्याची पावती आम्हाला पदोपदी मिळते. आणि पाचवी गोष्ट हे म्हणाले तसं ना, वातावरण खूप छान आहे आमच्या सेटवर. कोण कुणाचं असं हे नाही की याचं चांगलं होतं आणि हे नाही. ज्याला वाटतं मनमोकळेपणा मिळतं हे बरोबर नाही हे चांगलं झालं. आणि शेवटचं काय तर सखू, मला असं वाटतं ही मुलगी मला हळूहळू इतकी आवडायला लागलेली आहे. सुरुवातीला मी तिला खूप ओरडले, खूप चिडले तिच्यावर, पण आता मला ती आवडायला लागली. ही माझ्या आयुष्यातली खूप छान गोष्ट झाली की एक छान म्हणतात ना, माझा मुलगा हिच्यापेक्षा थोडासा मोठा आहे वयाने, त्यामुळे मला अशा मुलीसारखीच आहे. माझं कधी कधी इतकं प्रेम होतो जातो ना तरी हिच्यावर. तरी तिला मम्मा आवडते तिची? नाही, ते आवडू दे, ते मम्मा आवडलीच पाहिजे. ही गोष्ट माझ्या आयुष्यात खूप चांगली झाली. ओके, क्या बात आहे. खूप मज्जा आली तुमच्यासोबत गप्पा मारून आणि
खूप छान वाटतंय की मी खरोखर इतक्या पॉझिटिव्ह अशा सेटवरती आहे आणि खरोखर तुमच्या निमित्ताने पांडुरंगाचं या ठिकाणी मला दर्शन झालं. खरोखर इतकं वातावरण फार सुंदर आहे. म्हणजे मी विलन बरोबर जरी असलो ना तरी मला पांडुरंग दिसतोय माझा, कारण आमची सखूबाई आहे. इथे 2 विलन आहेत, त्यामुळे तुला एक आमच्यासाठी करायचंय. काय काय आम्ही जे म्हणू ते आमच्या मागे म्हणायचं. हा चालेल चालेल. हा? हा. जय जिगरोबा! जय जिगरोबा! जिगरोबा जिगरोबा महागुरु जिगरोबा! जय जिगरोबा! नाही, जिगरोबा जिगरोबा महागुरु जिगरोबा! जिगरोबा जिगरोबा महा जिगरोबा! महागुरु अच्छा, जिगरोबा जिगरोबा महागुरु जिगरोबा! चला. खूप 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 धन्यवाद Thank you, लोकमत thank you, फिल्मीशी thank you so गप्पा much. मारण्यासाठी. आम्हाला तुम्हाला पण खूप मजा आली. खूप मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सागर. थँक्यू थँक्यू. तुमचं काय मत आहे ते आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका. पाहत राहा लोकमत फिल्मी.